नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण सोशल अँड लाईफ स्किल या सब्जेक्टच्या सिलॅबसची व्हिडिओ सीरीज चालू केली आहे. यातील पार्ट 1 मध्ये आपण या सिलॅबसचा काही भाग पाहिलेला आहे. उर्वरित भाग आपण आज पार्ट 2 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण पाहिल्यानुसार या सब्जेक्टसाठी थेअरी अँड प्रॅक्टिकल एक्झाम होणार नाहीत, तर यासाठी फक्त सेल्फ लर्निंग असेसमेंट असेल आणि ती 50 मार्क्ससाठी असेल. हा सब्जेक्ट एकूण 5 मॉड्यूलमध्ये डिवाइड केलेला आहे आणि यापैकी कोणत्याही एका मॉड्यूलवरती विद्यार्थ्याकडून काम करणे अपेक्षित आहे. आपण पार्ट 1 व्हिडिओमध्ये पहिले 2 मॉड्यूल म्हणजेच उन्नत महाराष्ट्र अभियान आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम या 2 मॉड्यूलविषयी माहिती घेतली आहे. आज आपण उर्वरित 3 मॉड्यूलवरती माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओचा पहिला मॉड्यूल 3 म्हणजेच युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू या शब्दामध्ये व्हॅल्यू या शब्दाचा अर्थ असा होतो की आपण आपल्या स्वतःसाठी काही घातलेले नियम, जसे की मी नेहमी खरे बोलणार, मी नेहमी इतरांशी प्रामाणिक वागणार, मी नेहमी कोणतीही गोष्ट वेळेवरती करणार, असे जे काही नियम आपण आपल्या स्वतःसाठी घालतो यालाच व्हॅल्यू असे म्हणतात. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू म्हणजे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वाचे असलेले मूल्य. अशा या 8 मूल्यांचा आपण या चॅप्टरमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यातील सर्वात पहिले मूल्य प्रेम, करुणा, सत्य, अहिंसा, धर्म, शांती, सेवा, त्याग आणि जेंडर इक्वॅलिटी. अशा या 8 मूल्यांचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना याच्याशी रिलेटेड प्रेझेंटेशन किंवा रिपोर्ट्स किंवा रोल प्ले करून या चॅप्टरचे नॉलेज डेमॉन्स्ट्रेट करायचे आहे. त्यासाठी मुले केस स्टडी किंवा रोल प्ले करून कॉलेजमध्ये हा चॅप्टर डेमॉन्स्ट्रेट करू शकतात. या मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांनी नेमके काय करणे अपेक्षित आहे, तर ह्या ज्या 8 व्हॅल्यू मेन्शन केलेल्या आहेत त्या प्रथमतः विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याकडे 2 ऑप्शन अवेलेबल असतील. पहिला ऑप्शन म्हणजे विद्यार्थ्यांनी ग्रुपमध्ये या व्हॅल्यूंशी रिलेटेड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून संपूर्ण क्लासमध्ये ते एक्सप्लेन करणे आवश्यक आहे. हा पहिला ऑप्शन आहे. तर दुसरा ऑप्शनमध्ये ह्या व्हॅल्यू समजून देण्यासाठी विद्यार्थी एक छोटेसे रोल प्ले किंवा नाटक सादरीकरण करू शकतात आणि त्यावरून त्यांची असेसमेंट केली जाईल आणि त्यांचे 50 पैकी गुण ठरतील. हा आहे मॉड्यूल 3. चला तर मग पाहूया मॉड्यूल 4. मॉड्यूल 4 व्हॅल्यू एज्युकेशन. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ह्युमन व्हॅल्यूज या चॅप्टरमध्ये जसे आपण पाहिले तशाच काही व्हॅल्यूंचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या चॅप्टरमध्ये 10 व्हॅल्यूज समाविष्ट केलेल्या आहेत. अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा रोल प्ले करून याचे डेमॉन्स्ट्रेशन करणे आवश्यक आहे आणि त्यावरती त्याची असेसमेंट केली जाईल. ह्युमन व्हॅल्यू आणि व्हॅल्यू एज्युकेशन यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, तर ह्युमन व्हॅल्यू म्हणजे ह्या फक्त व्हॅल्यूज आहेत ज्या प्रत्येक माणसासाठी एक माणूस म्हणून खूप उपयोगी आहेत. तर व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे हा एक स्ट्रक्चर्ड अप्रोच आहे ज्याचा वापर करून ह्या व्हॅल्यू शिकल्या जातात आणि त्यांचा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कसा वापर करून एक आपण जबाबदार नागरिक कसे बनू शकतो हे यामध्ये शिकवले जाते. व्हॅल्यू एज्युकेशनवरती जर अजून तुम्हाला इन डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही इंटरनेटवरती अवेलेबल असलेल्या मराठी विश्वकोश या वेबसाईटला व्हिजिट करून इन डिटेल माहिती मिळवू शकता आणि तुम्ही तुमचे कोर्सचे सेल्फ लर्निंग पूर्ण करून त्यासाठी लागणाऱ्या असेसमेंटची तयारी करू शकता. आता आपण पाहणार आहोत या सब्जेक्टचा शेवटचा मॉड्यूल
फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता. या मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या 9 पॉईंट्सवरती अभ्यास करून क्लासमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे क्लासची फायनान्शियल लिटरसी वाढेल. या मॉड्यूलचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही इंटरनेटची हेल्प घेऊन प्रत्येक पॉईंट्सची इन डिटेल स्टडी करू शकता आणि तुमचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवून क्लासमध्ये प्रेझेंट करू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर या सब्जेक्टमध्ये पहिल्या 2 मॉड्यूलसाठी फील्ड व्हिजिट आणि रिपोर्ट रायटिंग खूप महत्त्वाचे असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना गावामध्ये व्हिजिट करून त्यांचा स्वतःचा टाईम देऊन तेथील माहिती गोळा करणे महत्त्वाचे आहे. परंतु उर्वरित 3 चॅप्टरसाठी ते इंटरनेटची हेल्प घेऊन ते स्टडी करू शकतात आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून किंवा रोल प्ले करून त्याचे ते डेमॉन्स्ट्रेट करून या विषयासाठी आवश्यक असलेली 50 मार्क ते मिळवू शकतात. तर माझ्या दृष्टीने उर्वरित हे जे मॉड्यूल 3, 4 आणि 5 आहेत, हे विद्यार्थ्यांसाठी याच्यावरती काम करणे सोपे ठरेल. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी MSBTने काही बुक्स आणि लर्निंग मटेरियलसुद्धा दिलेले आहेत. ती तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यांची हेल्प घेऊन तुम्ही याचा अभ्यास करू शकता. MSBTने काही वेबसाईट आणि लर्निंग लिंक आणि पोर्टलसुद्धा यांचीसुद्धा माहिती सिलेबसमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ही इथे पाहू शकता आणि त्यांचाही वापर करू शकता. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन माझा हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.